स्पीकर परचेस केला होता क्रोमामधून आणि तो एका वर्षाच्या आतमध्येच खराब झाला. सो तो आम्ही दिला होता परत एकदा त्या कंपनीमध्ये. मार्शलचा स्पीकर होता, तर तो आज परत आलेला आहे क्रोमामध्ये. सो तो आम्ही घ्यायला चाललोय. इथं आहे गुरु आणि इथं आहे मयूर. मयूर से हाय टू एव्हरीवन. हाय. ब्लर दिसतोय. मागे आहे माहिरा. से हाय टू एव्हरीवन. बघूयात आज दिवसभर आपण काय काय करणार आहे. करते मी सीट बेल्ट लावतो. रड ना रड. रड आता कॅमेऱ्यात बघून रड. रड ना रड. सो आता आम्ही थांबलोय थोडंसं खाण्यासाठी घ्यायला. तर मयूर उतरलाय आणि तो खायला घेऊन येतोय काहीतरी, कारण की आता भूक लागली आहे. सकाळी नाश्ता बिलकुल केला नाहीये आणि आता खूप टाइम झालाय, म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 वाजलेत आणि काहीच खाल्लं नाही. सो तो बोलला की मी काहीतरी घेऊन येतो, म्हणून तो उतरलाय खाली. रड रड. रडतो आता. कसं कॅमेरा लावल्यावरती बंद होतो रोगीच रडायचा तू? नाटक करतो का? रड ना आता. रड. काय झालं तुला? रड रड. हे तो बघतात सगळे लोक, बघतात तुला ते बघ. बघतात ना सगळे. हाय कर सगळ्यांना. हाय कर. हाय. सो फायनली आम्ही पोचलो आहे क्रोमाला आणि नेहमीप्रमाणे इथे खूप सारं ट्रॅफिक जाम आहे. मम्मी पप्पा भेटायला येतात, एक गुरुला आणि मायराला. गरम होते रे. आणि ज्या कामासाठी मी पुण्याला गेले होते तर ते हेच काम, जो स्पीकरबद्दल मी तुम्हाला बोलत होते, तो हा स्पीकर आहे माझा. हा मी मयूरला गेल्या वर्षी आमच्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केला होता आणि काय माहिती अचानक त्याला काय झालं आणि तो चालतच नव्हता. सो मी वॉरंटीत होता म्हणून मी क्रोमामध्ये परत नेऊन दिला आणि त्यांनी मला चेंज पण करून दिला. सो हा मयूरचा खूप फेवरेट स्पीकर आहे आणि फायनली तो आता परत घरी आला. मला नको. सो गाईज आता आम्ही निघालोय घरी. मायराला लागली भूक आणि मायराला काहीतरी आता मॅगडीमधून आम्ही घेतो खायला, कारण की मगाशी तिने काहीच खाल्लं नव्हतं. सो आता काय प्लॅन आहे माहित नाही, पण घरीच चाललोय ना आपण आता. मयूर घरीच चाललोय ना आपण. नाही, थोडं काम आहे माझं फोन मध्ये. ओके. काम उरकून मग आपण घरी जाऊ. ओके. तर मयूरचं काहीतरी काम आहे, त्यात आपण काम उरकूयात आणि मग आपण जाऊयात घरी. कारण की बाहेर जेवायला थांबायचं म्हटलं तर आमची पोरं दोन्ही पण कामाला खाऊन देत नाहीत, खूप त्रास देतात. त्यापेक्षा असं वाटतं काहीतरी पार्सल घरी घेऊन जायचं आणि पोरांना झोपवायचं आणि मग निवांत जेवायचं. कारण की तिथं जाऊन आम्हाला खूप त्रास होतो या गोष्टीचा, कारण की दोघं पण आम्हाला खाऊन देत नाही. सो बघू आता प्लॅन काय होतोय. जर झालं तर आम्ही थांबू सुद्धा आणि नाही झालं तर आम्ही सांगतो तुम्हाला काय. अरे व्हॉट यू गोना हॅव बाबा, टेल मी दॅट. सगळं भेटतं मॅगडी मध्ये. यू टेल मी व्हॉट. नगेट्स. चिकन नगेट्स घे तिला. नगेट्स घेऊ का? मग काय पाहिजे सांग ना. कर बर्गर खाणार? हाय. हॅलो. गुड इव्हनिंग. काय सांगू? नगेट्स आणि बर्गर. नगेट्स आहे ना? नॉनव्हेज ना सर? हो नॉनव्हेज. 4 पीस आहे, 6 पीस आहे, 9 पीस आहे. किती घेऊ? 6 पीस. Where is this window? A long way. Oh, that. सो गाईज आता आम्ही पोचलोय औंधला, कारण की मयूरचं काहीतरी औंधमध्ये काम आहे. तर चाललाय का तो आता? नाहीये. तर आम्ही आता गाडीत बसलो. जास्त वेळ नको लावूच, लवकर ये. तर औंधला पोचलोय. क्रोमामध्ये पूर्ण दिवस गेला आमचा. घेतला आमचा स्पीकर जो होता तो आम्ही घेतला. त्याच्यानंतर ना आता काही नाही, मिस्टर DIY ला जायचंय. तिथून मायराला काय शॉपिंग करायची आय डोंट नो. तिथून काहीतरी शॉपिंग करणार आहे आता माहिरा. आणि त्याच्यानंतर बघूयात आता
डिनरला तर नाहीच थांबणार आहे, कारण की ही पोरं बिलकुल जेवण करून देत नाही. बाहेर गेलं तर खूप त्रास देतात, खूप इरिटेट करतात. त्यापेक्षा काहीतरी बाहेरून पार्सल घेणार आणि मग घरी जाऊन खाणार. तर मग काय घेतीये डिनर मध्ये ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. गुरु हाय कर. हाय. सो थांबा, आता मयूर बघते मी किती वेळात येतोय आणि बघू पुढचा प्लॅन कसा आहे ते तुम्हाला सांगते. बघू आता कसं होतंय, काय होतंय, पुढचा प्लॅन काय मला काहीच माहिती नाही. मला असं वाटतं डिनरला थांबायची इच्छा तर खूप आहे मला, की बाहेर कुठेतरी डिनरला थांबावं. पण झालंय असं की मुलांमुळे मला काहीच करता येत नाही. काय झालं? काय आलं डोळ्यामध्ये? पकड आला. कुठे जायचं? सो आता माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे असं मला बोलतोय हा. बघूयात आता काय सरप्राईज आहे, काय आहे, कुठे जायचं. ठीक आहे, एक सेकंड लाईट बंद करते. मयूर चल, मी व्लॉग बंद करते मयूर. हा सो गाईज, मला मयूरनी एका स्टोअरमध्ये सोडलं. त्याने मला एक गिफ्ट दिलं होतं आणि तो गेलता पोरांना खायला आणायला. मी तुम्हाला दाखवते की त्याने मला काय सरप्राईज दिलं होतं. सो मी आता चालली आहे गाडीमध्ये. थँक यू सो मच. लव यू. थँक यू सो मच. काढू का बाहेर? चल पहिले थांब ना. थँक्स फॉर गिम्बल. मला खूप आवडलं गिफ्ट दिलेलं, खूप छान आहे. मला वाटलं नव्हतं तुम्हाला देशील म्हणून. मी फक्त बोलली होती की हे मस्त आहे शूटसाठी आणि तुम्हाला दिलंस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता तू चांगल्या आता मी सांडवला तर द्यारी असेल. थँक्यू. चल चल गो. आणि फायनली आम्ही पोहोचलो मिस्टर DIYला, कारण की लहान मुलांना इथं जायला खूप आवडतं. आणि ॲक्च्युली लहान मुलांनाच नाही, म्हणजे आपण मोठी लोक जरी गेलो तरी इथं स्टफ जो आहे विकायला तो खूप छान आहे. म्हणजे होम रिलेटेड, किचन रिलेटेड, डेकोरेटिव्ह गोष्टी, लहान मुलांचे ॲक्सेसरीज, खूप छान छान गोष्टी इथे मिळतात. फायनली मायराने शॉपिंग केली. चल चल, आता काय बाकी राहिले? बस झालं. चल मायरा कम. गाईज आता वाजले 9:30 आणि मी आली आहे घरी. जाम ट्रॅफिक होतं रोडमध्ये आणि ॲज ऑलवेज मी आहे किचनमध्ये. आईंनी दिला आहे गुरुसाठी भात, कारण की गुरुला लागतो भात खायला. मायरा पण आता भातच खाईल कारण की खूप लेट झाला आहे. मी जेवण ऑर्डर केलं आहे कारण की इतकं ट्रॅफिक होतं की आम्हाला कुठं थांबताच नाही आलं की मी जेवण कुठून तरी पिक करेल. तर मी आता झोमॅटोवरती ऑर्डर दिली आहे आणि आता जेवण येतं आहे. जेवण येण्यासाठी ऑलमोस्ट 1 तास लागणार आहे, म्हणजे 10:30पर्यंत तर जेवण येणार. सो मी आता ह्या दोघांना जेवायला घालते, ह्यांना झोपवते, त्यांनी फ्रेश होते आणि मग मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. सो गाईज आता वाजले तर रात्रीचे 11:15 आणि जस्ट मायरा आणि गुरु झोपलाय आणि आता आम्ही जेवणार आहे. आणि आमचा हा रोजचा टायमिंग आहे, आम्हाला हा रोज टाईम होतो 11, 11:30 जेवायला, कारण की जोपर्यंत ते दोघं झोपत नाही तोपर्यंत आम्ही जेवूच शकत नाही. आणि जस्ट आता आम्ही तुम्हाला मी बोलले होते की झोमॅटोवरनं ऑर्डर केली आणि ती ऑर्डर जी आहे ती एवढी भयंकर मोठी आली आहे ना की आम्ही कधी इमॅजिनच नव्हतं केलं. आणि आता ते 2 जण आम्ही खायला आणि एवढ्या मोठ्या ऑर्डरचं काय करायचं ते आम्हालाच माहिती नाही. तर आता आम्ही जेवण करतो. खूप थकलो आहे. 2 मुलांना घेऊन ट्रॅव्हल करणं
बिलकुल इझी नाही आहे. ॲक्च्युली कुठं जाता येत नाही, कुठं खाता येत नाही. आम्ही खूप दिवस झालो, आम्ही जाऊन दोघंजण डिनरलासुद्धा गेलेलो नाही कुठं, कारण की आम्ही एकदा दोनदा प्रयत्न केला कुठेतरी बाहेर डिनरला वगैरे जायचा, पण ते बिलकुल दोघं पण बसून देत नाही. मायरा पण नाही आणि गुरुसुद्धा बसून देत नाही. खूप त्रास देतात बाहेर गेल्यावरती. मग काय होतं, एक जणांनी आधी जेवण करायचं, एक जणांनी नंतर जेवण करायचं, ह्याच्यामध्ये खूप टाईम जातो आणि घरी जायला पण खूप लेट होतं. सो आता आम्ही सोडून टाकलं आहे. आम्हाला जे हवं आहे ते आम्ही घरी ऑर्डर करतो आणि खातो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये ना म्हणजे मयूरनी मला खूप छान असं एक सरप्राईज दिलं होतं. तर ते सरप्राईज पण तुम्हाला मी सांगते की त्यांनी मला काय गिफ्ट म्हणजे दिलं त्यांनी मला आज. आणि ते गिफ्ट जे आहे ना, तर ते ह्याच्यासाठी आहे की माझे 1K सबस्क्रायबरसुद्धा कंप्लीट झालेत आणि मी या जर्नीमध्ये आता आज जे आहे ना, मयूरनी मला खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे. म्हणजे तो अचानक मला बोलला माझं काम आहे आणि आपण जाऊयात. तर आम्ही गेलो होतो आणि नंतर मला कळलं की माझ्यासाठी एक सरप्राईज आहे. त्यांनी मला खोटं बोललं होतं की माझं एक काम आहे, माझी एक मीटिंग आहे, तर थोड्या वेळ तू गाडीत बस. तर मग मी गाडीतच बसले होते आणि तो अचानक आला आणि बोलला चल तुला पण यायचं आहे बाहेर. सो मग मी गेले आणि गेल्यानंतर त्यांनी खूप छान मला एक सरप्राईज दिलं. आणि ते सरप्राईज तो मला देईल असं मला माहिती होतं, पण एवढ्या लवकर देईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. हे खूप अनएक्सपेक्टेड होतं जे त्यांनी आज मला सरप्राईज दिलं ते, आणि खूप भारी वाटलं मला. आणि त्यांनी ते गिफ्ट देण्यामागचं कारण एकच असेल की आता जे मी करते आहे यूट्यूबवरती, तर तिथं मी आता स्टॉप नाही केलं पाहिजे, कारण की मध्ये मी 3 वर्ष गॅप घेतला होता ह्या गोष्टींचा आणि त्याला खूप वाईट वाटत होतं ह्या गोष्टींचं की मी ह्या गोष्टी इथं थांबवल्यात. की मध्ये जेव्हा मी व्हिडिओ माझे पोस्ट करणं थांबवलं होतं त्यावेळेस त्याला खूप लोकांनी विचारलं होतं की ती आता का व्हिडिओ टाकत नाही आहे, आणि तो मला सारखं बोलायचं की कावेरी जसं टाईम भेटेल तसं पोस्ट कर. पण मला ॲक्च्युली टाईमच नाही झाला आणि आता मी ते करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि आता त्यांनी जर मला गिफ्ट दिलं आहे ते काहीतरी आशा माझ्याकडनं ठेवूनच त्यांनी मला हे गिफ्ट दिलं असेल. सो मला असं वाटतं की आता मी थांबलं पण नाही पाहिजे आणि मी ट्राय करणार आहे 100% देण्याचा. बस तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. खूप लेट झालं आहे आणि खूप भूक पण लागली आहे. सो आता मी जेवण करते आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्कीच मला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईबही करा. तर बस आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.